माझ्या घरची परिस्थिती फारच बिकट होती, म्हणून मी परदेशात कामाला गेलो होतो. पण दरमहा एक अनोळखी व्यक्ती माझ्या बायकोला लाखो रुपये देऊन जात होता. मी काळजीत पडलो होतो, कारण वर्षभरानंतरही मी माझ्या बायकोला 1 रुपयाही पाठवला नव्हता. कारण माझी बायको खूप सुंदर होती म्हणून मला संशय आला आणि मी घरी आलो. अचानक एक दिवशी तो माणूस पैसे द्यायला आला आणि त्याने जे केलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो माणूस माझे वडील गवंडी होते आणि एकदा घराचं काही काम करत असताना ते दुसऱ्या मजल्यावरून घसरले आणि त्यांचा पाय मोडला आणि काही काळांसाठी त्यांचं काम पूर्णपणे बंद झालं होतं आणि जमलेली पुंजी त्यांच्यावर उपचार करण्यात गेली. त्यामुळे मी कळता होताच मी पैसे कमवायला चालू केलं. वडील बरे झाल्यावर त्यांनी परत कामाला जायला सुरुवात केली. वडिलांना मदत करण्याच्या उद्देशाने मी छोटी मोठी नोकरी करू लागलो, पण परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. त्यामुळे घरची परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येऊ शकली नाही. पण मी आता तरुण होतो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो आणि एवढी कमाई करत होतो की जेवण पाण्याची योग्य व्यवस्था केली जात होती. माझ्या आईने माझे लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी करून दिलं. माझी बायको वयाने माझ्यापेक्षा लहान होती आणि ती खूप सुंदर, त्यासोबतच ती फार समजदार देखील होती. तिनं खूप कमी वेळामध्ये घराची सर्व जबाबदारी उचलली. आता घरची परिस्थिती चांगली व्हावी म्हणून मीही 2-3 ठिकाणी कामाला लागलो होतो. लग्नानंतरचा काळ आम्ही हसत खेळत घालवला होता. या काळात आम्हाला 2 जुळ्या मुली झाल्या. त्यांच्या येण्याने घरात आनंद आला होता. घरात सर्वजण व्यस्त झाले आणि त्यांच्या छोट्यांशा कुरबुरीमुळे घरचे वातावरण चांगलंच आनंदमय झालं. पण नंतर माझ्या वडिलांना एका मोठ्या घरी घर बनवायचं काम मिळालं. माझ्या वडिलांना एवढं मोठं काम मिळालं खरं, पण आम्हाला माहीत नव्हतं की या कामामुळे आम्हा सर्वांची दुनिया बदलणार आहे म्हणून, आणि आमचा असा अपमान आणि बदनामी होईल म्हणून. ते काम आम्हाला अधोगतीला घेऊन गेलं. पप्पा घर बांधण्यात व्यस्त झाले आणि पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करू लागले. पण एके दिवशी त्यांच्याकडून एक चूक झाली आणि सर्व रसातळाला गेलं. त्यांनी जवळपास महिनाभर मेहनत करून त्या घराची रचना तयार केली होती. घराचा दरवाजा दुसऱ्या बांधलेल्या घराकडे उघडला गेलेला होता आणि या घरात घरमालक राहत होते. तो आपल्या मुलांसाठी नवीन घर बांधत होता, कारण त्याला त्याच्या मुलांचं लग्न करायचं होतं. मुलासोबतच आपल्या मुलीचंही लग्न करायचं होतं. नवीन घरात त्याने खूप पैसे गुंतवले, त्यामुळे या कामातून आपल्याला चांगले पैसे मिळतील अशी वडिलांना आशा होती. या कामातून चांगली बचत होईल अशी आशा घेऊन ते रोज माझ्या आईला सांगत, या कामातून बचत झाली तर मी माझ्या नातींच्या नावाने बँकेमध्ये जमा करणार आहे. हे पैसे त्यांच्या भविष्यासाठी उपयोगात येईल. एके दिवशी पप्पा इतर मजुरांसोबत काम करत होते, तेव्हा घराचा मालक आला आणि त्याने पप्पांना सांगितलं की कुटुंबातील सर्व सदस्य आपत्कालीन परिस्थितीत कुठेतरी जात आहेत आणि जर पप्पा आणि त्यांच्या मजुरांची इच्छा असेल तर ते काम सोडू शकतात, कारण थोडा उशीर होईल. परत येताना वडिलांनी पाहिलं की अजून 1 दिवस बाकी आहे. पप्पांना लोभ आला आणि त्यांनी विचार केला की दिवस वाया घालवण्यापेक्षा काम करत राहणं चांगलं होईल. पप्पांनी घराच्या मालकाला सांगितलं की ते त्यांचं घर सुरक्षितपणे बंद करू शकतात. मी माझं काम संपूर्णच परत जाईल, आणि ते घर बंद करून निघून गेले. आणि शेवटी पप्पा एकटेच राहिले. बाकीचे मजूर पण त्यांचं काम संपवून घरी गेले. पप्पा एकटेच काम करत राहिले. पण काम संपल्यावर ते गेटला कुलूप लावून परत घरी आले. ते आनंदी होते की काही दिवसातच काम संपेल आणि त्यांना खूप पैसे मिळतील. आणि इकडे लवकरच मला 3रे अपत्य होणार होतं. रात्री सर्वजण आम्ही एकत्र बसून जेवण केलं आणि येणाऱ्या बाळाबद्दल गप्पा मारत होतो. पप्पा थकले होते आणि ते झोपायला गेले. आम्ही देखील सर्वजण झोपायला गेलो. सकाळी आम्हाला जाग आली ते आमच्या घराच्या दरवाजावर झालेल्या टकटकने. मी घाबरून उठलो आणि दरवाजा उघडला. पाहतो तर काय, दरवाजावरती पोलीस होते. त्यांनी पप्पांच्याबद्दल विचारले. तोपर्यंत पप्पा आले होते आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. इकडे ते पोलीस त्यांना पाहून म्हणाले, तुम्हाला आमच्यासोबत स्टेशनला यावं लागेल. आम्ही या गोष्टीवर घाबरलो होतो की मी घाबरलेल्या शब्दात त्यांना कारण विचारलं तर त्यांनी आधी माझ्याकडे बघितलं आणि मग त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्हा सर्वांना धक्काच बसला की पप्पाला कुठल्या आरोपात अटक करण्यासाठी ते आले आहेत. एकदा त्यांनी पप्पांना अटक केली तर त्यांना सोडवणं मुश्किल होईल,
मग पोलिसांच्या हातून सुटका करणं कठीण होईल. पप्पांनी वारंवार चौकशी केली असता पोलिसांनी सांगितलं की पप्पा ज्या घरात काम करत होते त्या घरातून बरंच सोनं आणि पैसे चोरीला गेले होते. नवीन बांधलेल्या घराचा व जुन्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील सर्व सामान चोरून नेल्याचं त्यांनी सांगितलं. या घरात गवंडी आणि मजूर दिवसभर घरात घुसून सर्व गोष्टींची पाहणी करत असत आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे घरातून बाहेर पडल्यावर गवंडी आणि मजूर यांनी संधी पाहून तिथेच थांबले होते, असं पोलिसांना सांगण्यात आलं होतं. पप्पा शपथ घेत होते की हा सगळा आरोप आहे. मी त्या घरातून 1 रुपयाही घेतला नाही आणि हे मला पप्पांनी सांगण्याआधीच कळालं होतं. माझ्या वडिलांनी कठीण प्रसंगी खूप हिमतीने काम केलं होतं, कष्ट केले होते, पण त्यांनी कधीच बेईमानी केली नव्हती. काहीही झालं तरी ते तसला विचारही करू शकत नव्हते, कारण घरी खायला पीठ किंवा भाजी नसल्यामुळे आम्ही पाणी पिऊन झोपायचो. त्यावेळी त्यांनी कोणतीही चूक केली नाही. मग आता आमची परिस्थिती पण थोडी बरी झाली असताना पप्पांना हे करण्याची काय गरज होती? मग पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली आणि चोरीचा माल शोधायला सुरुवात केली, पण सोन्याच्या नावाची एक अंगठीही दिसली नाही. घरात काही सापडलं नाही तेव्हा त्या पोलिसांनी माझ्या वडिलांची कॉलर पकडली आणि त्यांना गाडीत नेलं. ते दृश्य माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दृश्य होतं. मला असा त्रास तेव्हाही झाला नव्हता जेव्हा माझ्या वडिलांचा अपघात झाला होता. जेव्हा माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि त्यांचा पाय मोडला आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यातून रुग्णालयात नेलं. माझे वृद्ध वडील, ज्यांचा हात धरून मी घरात बाहेर पडताना मोठ्या आदराने त्यांना घराबाहेर घेऊन जायचो, आणि आज त्यांना असं घेऊन जाताना पाहून माझं हृदय पिळवळून गेलं होतं. माझ्या नजरेतून आज आपल्या कायद्यात आणि समाजात फक्त पैशाचा आदर केला जातो, वयाचा आदर केला जात नाही, आणि त्यामुळेच कदाचित आपल्या देशात गुन्हेगारी वाढू शकली आहे. आपला देश या बाबतीत कधीच प्रगती करू शकला नाही. जिथं गुन्हा सिद्ध होण्याआधी गरीब लोकांना गुन्हेगारासारखं वागवलं जातं. माझी आई खूप रडत होती. माझ्या मुलींनी हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला होता आणि त्या आता चांगल्याच हिरमुसल्या झाल्या होत्या. माझी बायको त्या जड अवस्थेमध्ये माझ्या आईला सांत्वन देत होती आणि माझ्या मुलींना रमवण्याचा प्रयत्न करत होती. कसं तरी सर्वांना समजावून सांगून मी घरात नेलं आणि मी वडिलांच्या मागोमाग पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलो. मी त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण पोलिसांनी मला त्यांना भेटू दिलं नाही. खूप धावपळ केल्यावर एका मित्राने सांगितलं त्याचा एक मोठा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये एक छोटा हवालदार आहे. तो मला या बाबतीत काही मदत करू शकला नाही, परंतु त्यानं मला सांगितलं की पप्पाप्रमाणेच इतर मजूरही विनाकारण तेथे आणले गेले आहेत आणि त्यांचे जाबजबाब चालू आहेत, आणि सर्व मजुरांनी एकच साक्ष दिली आहे की वेळ संपल्यावर ते आपापल्या घरी गेले होते. त्यांची थोडी बहुत चौकशी करून त्यांना घरी सोडण्यात आलं होतं आणि चोरीचा संपूर्ण दोष आता माझ्या वडिलांवर पडला होता, कारण त्या घराच्या मालकाने सांगितलं होतं की जोपर्यंत वडील त्यांचं सोनं आणि पैसे परत करणार नाहीत तोपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवलं जाईल. मी त्यांच्या घरी जाऊन तिथे त्या सर्वांकडून चोरीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण सर्वजण चोरीच्या दुःखातच होते. मी त्यातूनही त्या लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न करू लागलो की माझे वडील चोर नाहीत. मी त्यांना हात जोडून विनंती करत राहिलो की त्यांनी पोलिसांना खरा चोर शोधण्याचा प्रयत्न करायला सांगावा, कारण माझे वडील आयुष्यभर तुरुंगात असले तरी त्यांचा चोरीचा माल त्यांना कधीच मिळणार नाही, कारण माझ्या वडिलांनी चोरी केलीच नाही. माझ्या वारंवार विनंती केल्यावरही तो माणूस मला रागाने असं काही म्हणत राहिला की तुम्ही गरीब लोक जगासमोर निर्दोष आहात असे दाखवण्याचा प्रयत्न करता, पण तसं काही नसतं. खरं तर तुम्ही लोकांची घरं रिकामी करून स्वतःची संपत्ती निर्माण करता. ती फक्त शब्दांचेच चापट मारून मला घराबाहेर काढलं. मी जे काही बोललो ते ऐकायला ते तयार नव्हते. त्यांच्यासोबत काही सुशिक्षित लोक उभे होते, ज्यांना माझ्यासोबत जे होत होतं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि ते त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. लोकांनी त्याला थांबवलं तेव्हा तो ओरडू लागला की आता माझ्या मुलांचं लग्न होणार होतं. त्याने काही दिवसांपूर्वी सर्व दागिने घरी आणले होते आणि त्याच्या वडिलांनी ते सर्व चोरले होते. मी माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या सासरकडच्या लोकांना काय सांगू? माझ्या मनात विचार आला, या श्रीमंत लोकांचं लग्न सोन्याविना होऊ शकत नाही का? मला मान्य आहे की श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाला स्वतःची मालमत्ता किती महत्त्वाची आहे ते, पण कोणत्याही पुराव्याशिवाय ते एका गरीब वृद्धाला तुरुंगात टाकत होते आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देत होते. मी निराश होऊन घरी परतलो, पण माझ्या घराला कुलूप पाहून मी घाबरलो. त्या परिस्थितीमध्ये मी समोरच्यांच्या दार वाजवलं आणि माझ्या बायकोबद्दल आणि आईबद्दल विचारलं. तेव्हा ते लोक म्हणाले की ती संध्याकाळी तुझी बायकोची तब्येत अचानक खराब झाली होती
अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तुझी आई त्यांना घेऊन जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली आहे. मी धावत जाऊन तिकडे पोहोचलो तर आई उदासीन चेहऱ्याने बसली होती. आईने माझ्याकडे पाहिलं आणि तिने वडिलांबद्दल विचारायला सुरुवात केली. तेव्हा मी निराशेनं मान टेकवली. माझ्याकडे पाहून ती आणखीनच दुःखी झाली आणि मी आईला धीर दिला आणि मी माझ्या पत्नीबद्दल विचारलं तेव्हा एका नर्सनं माझं अभिनंदन करायला सुरुवात केली, कारण यावेळी मला मुलगी झाली. तिने मला ही बातमी देताच माझ्या आईचा बांध फुटला आणि ती अनियंत्रितपणे रडू लागली. मी तिला गप्प केलं तेव्हा ती म्हणाली, काश आपण तुमच्या वडिलांना हे काम घेण्यास नकार दिला असता. मी माझ्या आईला मिठी मारली आणि तिला सांत्वन दिलं की पप्पा निर्दोष आहेत आणि हे प्रकरण लवकरच सिद्ध होईल. जेव्हा माझ्या पत्नीची प्रकृती सुधारली तेव्हा आम्ही तिला घरी आणलं. मी वडिलांसाठी पळापळ करीत राहिलो. रोजचा होणारा अपमान विसरून मी पुन्हा 2-3 वेळा त्या घराच्या मालकाकडे गेलो, कारण माझ्यासारख्या गरीब माणसाला वकिली करता येत नव्हती. मला फक्त देवाचा आधार होता आणि त्यानंतरच त्या माणसाचा आधार होता. जर त्याने माझ्या वडिलांना मदत केली असती, त्यांना निर्दोष मानलं असतं आणि तेव्हाच माझे वडील तुरुंगातून बाहेर येऊ शकले असते. परंतु तो माणूस माझं ऐकण्यास तयार नव्हता आणि त्याला वाटत होतं की त्याचे दागिने आणि पैसे आम्हीच लपवून ठेवले आहेत. प्रत्येक वेळी तो हेच म्हणायचा की जर मी त्याला पैसे आणि दागिने परत केले तर ते माझ्या वडिलांना माफ करतील आणि त्यांना तुरुंगातून बाहेर काढतील. परंतु माझ्या वडिलांनी कोणतीही चोरी केली नव्हती. ते पूर्णपणे निर्दोष होते. ज्यावेळी माझ्या वडिलांना भेटणं शक्य झालं ते तुरुंगात शिक्षा भोगत होते. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांची अवस्था पाहून माझा संयम सुटू लागला. मी माझ्या मुलीबद्दल त्यांना सांगितलं. त्यामुळे ते खूप खुश झाले आणि म्हणाले की माझ्याबद्दल तुझ्या मुलींना काही सांगू नकोस. त्यांना सांग की मी काही कामासाठी दुसऱ्या शहरात गेलो आहे. मला वाटत नाही की त्यांनी हे ऐकावं आणि त्यांना असं वाटू लागेल की कदाचित त्यांचे आजोबा खरंच चोर असतील. एक चोर या शब्दांनी माझं हृदय पिळवटून टाकलं. गरिबी कधीकधी माणसाला खूप लाचार करते. आज पहिल्यांदाच मला वाटलं की मी श्रीमंत असणं किती गरजेचं आहे. मी जर श्रीमंत असतो तर आज माझे वडील जेलमध्ये नसते. मला असे कोणाच्या हातापाया पडावं लागलं नसतं. मी असं माझ्या वडिलांना म्हणालो. यावर ते म्हणाले की गरिबी ही वाईट गोष्ट नाही आहे. माणूस त्याच्या परिस्थितीने मजबूर होतो आणि सावरणारा देव असतो. या श्रीमंत गरीब हा भेदभाव मानवाने बनवला आहे. देव कधीही पक्षपात नाही करत. आपल्याला देखील न्याय मिळेल. या समाजामध्ये हे श्रीमंत लोक स्वतःलाच देव समजतात आणि गरीब लोकांना ते या प्रकारे पिळवणूक करतात. मी माझ्या वडिलांना धीर दिला आणि घरी परतलो आणि असे करता करता दरम्यानच्या काळात 1 वर्ष लोटलं. मी माझ्या वडिलांना निर्दोष सिद्ध करू शकलो नाही आणि माझ्या वडिलांसाठी खटला लढण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. मी हात जोडून लोकांकडे विनवणी केली, देवाखातर मला मदत करा. माझे वडील निर्दोष आहेत. त्यांची तुरुंगातून सुटका करा. पण माझं कोणी ऐकलं नाही. पैसे नसले तर गरिबांचं कुणी ऐकत नाही. तुमच्याकडे पैसे असतील तर सगळेच तुमच्या मदतीला धावून येतात. आता माझ्या सर्व नातेवाईकांनीही आमच्याकडे पाठ फिरवली. मदत तर कोणी केली नाहीच, पण त्याऐवजी ते माझ्या वडिलांना चोर म्हणू लागले. माझे वडील चोर नव्हते. मला माझ्या वडिलांसाठी हे शब्द ऐकू वाटत नव्हते. त्यामुळेच हळूहळू मी लोकांशी संबंध ठेवणं बंद केलं. वाईट काळातच कळतं की आपल्या वाईट काळात आपलं कोणीच नव्हतं आणि 1 वर्ष निघून गेलं. पण मी माझ्या वडिलांसाठी काहीच करू शकलो नाही. याची खंत मला सतावत होती. या 1 वर्षामध्ये मला एक रात्रही शांत नीट झोप लागली नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या निर्दोष वडिलांचा चेहरा वारंवार दिसत होता. त्यांच्या डोळ्यातील असहाय्यता मला खलत होती. मला त्यांना भेटायला जेलमध्येच जावं लागत होतं. या काळात त्यांना घरी येण्याची संधी एकदाही मिळाली नाही. जेलमध्ये राहून ते कमजोर आणि अशक्त झाले होते. ते आता आजारीही पडू लागले होते. मी माझ्या आईवडिलांचा त्रास पाहून खूप दुःखी होतो. अशातच माझ्या आईचा धीर सुटला आणि ती बाबांची वाट पाहतच या जगातून निघून गेली. माझ्या वडिलांना माझ्या आईच्या मृत्यूबद्दल सांगण्याचा विचार करत होतो, पण एके दिवशी आम्हाला माझ्या वडिलांच्याच मृत्यूची बातमी मिळाली आणि ते दोघेही जगाच्या लोकांनी दिलेलं दुःख आणि अपमान सहन करू शकले नाहीत आणि ते हे दुःख सोबत घेऊन गेले. त्याच्या मृत्यूमुळे मी माझ्या पत्नी आणि मुलांचं पालनपोषण करण्यासाठी मजूर म्हणून काम करू लागलो. परंतु खराब नशिबाने माझं काम सर्वत्र बंद होऊ लागलं. मी कामाच्या शोधात 2 वर्ष घालवली. कामाच्या शोधात 2 वर्ष वाया गेली. पण आता माझ्या निरागस मुलींना भुकेनं रडताना पाहून मला कंटाळा आला होता. मी कर्जही घेतलं होतं, पण एक माणूस किती दिवस कुणाला कर्ज देऊ शकतो. त्या दिवशी मी माझ्या एका मित्राला हातपाय जोडले आणि त्याच्याकडून पैसे घेतले आणि विदेशात गेलो.
मी तिथल्या एका मॉलमध्ये क्लीनर म्हणून काम करायचो. पण तरीही मी माझ्या घरी पैसे देऊ शकत नव्हतो, कारण मला तिथं ज्या माणसानं कामाला लावलं होतं तो धोक्याने माझा अर्धा पगार त्याला घेत होता आणि ही गोष्ट मला त्रास देत होती. पण मला मिळालेल्या थोड्या पैशाने मी स्वतःलाही हातभार लावू शकलो नाही. पण एक दिवस माझ्या पत्नीने मला जे फोनवर सांगितलं ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली की तुम्ही पाठवलेल्या 2 लाख रुपयांची आपल्या मुलींसाठी खरेदी केली आहे आणि छोटे कर्जही परत केले आहेत. हे ऐकून मला धक्काच बसला, कारण मी तिला 1 रुपयाही पाठवला नव्हता. माझ्या बायकोच्या आनंदामुळे आणि माझ्या मुलींच्या किलबिलाटामुळे मी हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर मी विचारात गढून गेलो होतो की हे पैसे कोणी पाठवले असतील. मी अजून हे विसरलो नव्हतो. तोपर्यंत पुढच्याच महिन्यात माझी बायको म्हणाली की तुम्ही मला पाठवलेल्या 1 लाखातून मी घरासाठी काही लहान गोष्टी विकत घेतल्या आहेत आणि आपल्या मुलींना शाळेत ॲडमिशन घेतलं आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी माझ्या पत्नीला पैसे कोणी दिले होते असं विचारलं असता तिनं सांगितलं की आलेल्या व्यक्तीनं सांगितलं की हे पैसे तुझ्या नवऱ्याने दिले आहेत. मला माझ्या बायकोला ते पैसे घेण्यापासून थांबवायचं होतं, पण प्रत्येक वेळी माझ्या मुली त्या पैशातून त्यांची कोणती तरी गरज आनंदाने पूर्ण करत होत्या आणि मी माझ्या बायकोला आता तिला काही सांगितलं असतं तर तीही विचारात पडली असती. आणि जेव्हा माझ्या मोठ्या मुलीनं मला आनंदानं सांगितलं की आईने आम्हाला शाळेत प्रवेश दिला आहे आणि मी दररोज शाळेत जाते, तेव्हा मला तिचा आनंद लुटायचा नव्हता. मला तिच्या आनंदाच्या किलबिलाटात आवाजाच्या दुःखात रूपांतर करायचं नव्हतं. पण जेव्हा माझ्या पत्नीला असंच 1 लाख रुपये अनेक सतत महिने मिळू लागले, तेव्हा मला थोडी काळजी वाटू लागली. मला कळालं नाही की ही रक्कम कोण पाठवत आहे. माझ्या नावावर तो लाखो रुपये देत होता. या पैशांमुळे तो माझ्या परिवारासोबत, माझ्या बायकोसोबत काहीही करू शकला असता. यावेळी माझ्या पत्नीने माझा जीवच जवळजवळ घालवला होता, कारण यावेळी त्या माणसाने तिला पूर्ण 25 लाख रक्कम दिली होती आणि माझ्या पत्नीनेही त्या पैशामधून नवीन घर घेतलं होतं. यावेळी मात्र मी माझे काम सोडून भारतात परत आलो होतो. येऊन पाहतो तर काय, माझं घर खूप बदललं होतं. घरातील वातावरण बदललं होतं. घरात चांगलं खाणं पिणं होतं आणि माझ्या पत्नीने दरमहा मिळणाऱ्या 1 लाखामधून माझी सर्व कर्जही फेडले होते. आयुष्य सोपं झालं होतं. पण मला पैसे देणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि इतके पैसे देण्याचं कारण जाणून घ्यायचं होतं. मी महिना संपण्याची वाट पाहू लागलो आणि तो माणूस पैसे द्यायला आला. तेव्हा मी दार उघडलं. मला पाहून तो माणूस घाबरला आणि मी त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि माझ्या घरी पैसे द्यायला काय येतोस? मी परत रागावून म्हणालो, सांग तू कोण आहेस आणि तू माझ्या घरी पैसे द्यायला काय येतोयस? माझ्या प्रश्नावर तो काही बोलला नाही. मला राग आला. मग तो माणूस म्हणाला की मी त्याच माणसाचा मुलगा आहे ज्याने तुझ्या वडिलांना चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं. हे ऐकून माझ्या आत संतापाची लाट उसळली. पण मी त्याला त्याच्या वडिलांप्रमाणेच ढकलून देऊ शकलो नाही. पण मी त्याला हे नक्की म्हणालो की तुम्ही दगडमनाचे लोक आहात. तुमच्यासारख्या लोकांकडून मला पैसे नको आहेत. आम्हाला कोणाची भीक नको आहे. हे पैसे तू माघारी घेऊन जा. यावर तो मुलगा म्हणाला की तुम्हाला जाणून घ्यायचं नाही का मी हे पैसे दरमहा तुम्हाला का देतो ते? त्याचं हे बोलणं ऐकून मी भानावर आलो, कारण मला सुद्धा कारण जाणून घ्यायचं होतं. यावर त्यानं जे कारण सांगितलं ते ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने असं सांगितलं की जेव्हा माझ्या घरी चोरी झाली त्यावेळी मी वसतिगृहात शिकत होतो. त्याच दिवशी मी माझ्या मोठ्या भावाच्या आणि बहिणीच्या लग्नासाठी आलो होतो. त्याच दिवशी तुम्ही माझ्या वडिलांसमोर विनवणी करत होतात आणि तुमचे वडील निरपराध आहेत असंच सांगत होता. माझे वडील चोर नाहीत. तुम्ही काही चोरलं नाही. त्यांना पोलिसांकडून सोडून घ्या. आणि तुम्हाला माझ्या वडिलांच्या हातून मारहाणीचा सामना देखील करावा लागला. तुमची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं. मला का असं वाटत होतं तुम्ही खरं बोलत होतात. तुमचे वडील चोरू करू शकत नव्हते. तुमच्या चेहऱ्यावर सत्यच होतं, कारण त्या चोरीच्या पाठीमागे माझ्या बहिणीचा हात होता. तिचं एका मुलासोबत अफेअर होतं. ती या लग्नापासून खुश नव्हती. म्हणूनच तिने त्या रात्री घरी कोणी नसताना तिच्या प्रियकराला बोलावलं आणि तुमचे वडील गेल्यानंतर ती आपल्या प्रियकराला आणि त्याच्या मित्रांनी घरात चोरी केली. पैसे आणि सोने चोरून पळून गेला आणि दोघांमध्ये ठरलं होतं की ते घरातून पळून जाऊन लग्न करतील. पण चोरी करून तो मुलगा माझ्या बहिणीला फसवून गेला आणि परत आलाच नाही. त्याने माझ्या बहिणीला धोका दिला. माझ्या बहिणीचं आता लग्न झालं होतं, पण आता तो मुलगा माझ्या बहिणीला ब्लॅकमेल करू लागला आणि आणखीन पैसे मागू लागला
की जर तू मला जास्त पैसे दिले नाहीस तर मी सर्वांना सत्य सांगेन. आणि मग ही गोष्ट माझ्या बहिणीच्या पतीलाही कळली आणि त्यांनी माझ्या बहिणीला घटस्फोट देऊन घरी पाठवलं. तेव्हा हे सत्य सर्वांना समजलं. मलाही तेव्हाच समजलं. यावर मी माझ्या वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तुमच्या वडिलांना बाहेर काढा, कारण ते निर्दोष आहेत. पण माझ्या वडिलांना तुमच्या वडिलांना निर्दोष म्हटलं असतं तर त्यांच्या मुलीचं पितळ उघडं पडलं असतं आणि तिला वाचवण्यासाठी सत्य माहीत असूनही माझे वडील हा गुन्हा करत राहिले. असं म्हणतात की एका असहाय्य गरिबावर अत्याचार झाला की देव त्याला कधीच माफ करत नाही. माझ्या वडिलांनाही कॅन्सरची शिक्षा झाली. पाण्यासारखा पैसा खर्च केला पण काहीच उपयोग झाला नाही. पण तरीही माझ्या वडिलांचा मृत्यू झाला 1 वर्षानंतर. म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर मी तुरुंगात तुमच्या वडिलांकडे गेलो आणि त्यांना संपूर्ण सत्य सांगितलं. मी एक भावनिक मुलगा होतो. मलाही पोलिसांना सगळं सांगायचं होतं. म्हणून तुझ्या बाबांना मी सांगितलं की मी पोलिसांना सांगतो. यावर तुझ्या वडिलांनी मला मना केलं. ते खूप महान होते. ते मला म्हणाले की तुझ्या बहिणीची बदनामी नको करू. याउलट तू तुझ्या बहिणीचं चांगल्या मुलाशी लग्न करून दे, असं त्यांनी सांगितलं. मी तर काय म्हातारा झालो आहे. हवं तर तुझ्या बहिणीचंच कल्याण होऊ दे. यानंतर काही दिवसांनी तुझे वडील वारले. पण निघताना तुझ्या वडिलांनी मला त्यांचं कर्जदार बनवलं. तेव्हा त्या मुलाने सांगितलं की येणाऱ्या तुझ्या झालेल्या अपमान आणि बदनामीपुढे हे सर्व पैसे काहीच नाहीत. माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांवर जो आरोप लावला होता त्याचीही भरपाई आहे, असे तो म्हणत होता. तोही माझी माफी मागायला घरी आला होता. पण तोपर्यंत मी परदेशात गेलो होतो. तो मुलगा ज्याचं नाव राहुल होतं, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी काम कराल तर मला आनंद होईल. राग मानू नका. आणि मी त्याच्या जागी काम करू लागलो आणि स्वाभिमानाने पैसे कमवू लागलो आणि माझ्या कुटुंबाला खाऊ घालू शकेन एवढी माझी कमाई होऊ लागली. राहुलने माझी माफी सांगितली. हे सगळं बोलून तो तिथून निघून गेला आणि मला वाटत होतं की हा पैसा माझ्या वडिलांचा सन्मान आणि आपला चांगला काळ परत आणू शकेल का. पण राहुलच्या विचाराने मला विश्वास बसला होता की प्रत्येक युगात चांगले किंवा वाईट लोक सापडतात. खूप पैसा आणि खूप चांगुलपणा असलेला एक हळवा मनाचा मुलगा, ज्याने आपल्या बापाच्या कर्जाचं ओझं उतरवलं होतं. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.